मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण एक सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत। त्या गोष्टीचे नाव आहे गंपूची शाळा। एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा। तो खूप चपळ, चालाक आणि हसमुख होता, पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती। रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा, तर कधी पोट दुखतंय असं। गंपूची आई एके दिवशी शाळेत गेली आणि तिने गंपूच्या शिक्षकांना विचारलं, गंपू शाळेत का येऊ इच्छित नाही? शिक्षकांनी सांगितलं की गंपूला शाळेतील काही गोष्टी आवडत नाही। काही वेळा इतर मुलं त्याला चिडवतात आणि तो त्यावर नाराज होतो। गंपूच्या आईने त्याला घरी नेल्यानंतर त्याच्याशी प्रेमाने बोललं। तिने त्याला विचारलं, गंपू, तुला शाळेत काय आवडत नाही? त्यावर गंपूने शेवटी सांगितले, त्याला अभ्यासाचे विषय कठीण वाटायचे आणि इतर मुले त्याला चिडवायची, म्हणून त्याला शाळा आवडत नव्हती। गंपूच्या आईने त्याला सांगितलं की गंपू, शाळा हे फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही, तर तिथे आपल्याला नवे मित्र मिळतात आणि आपण खूप काही नवीन शिकतो। तुझ्या शिक्षकांसोबत तुझ्या अडचणी बोल आणि त्यांना तुझी मदत करायला सांग। गंपूने दुसऱ्या दिवशी ठरवलं की तो शाळेत जाईल आणि त्याच्या शिक्षकांसोबत त्याच्या अडचणी बोलेल। शिक्षकांनी गंपूला समजून सांगितलं आणि त्याला अधिक सोप्या पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली। काही दिवसांनी गंपूला अभ्यासाची गोडी लागली। त्याला शाळेत जाणं आवडू लागलं। त्याने नवे मित्र बनवले आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवले। गंपूच्या आई वडिलांना आनंद झाला की गंपूला शाळेत जाण्याची इच्छा निर्माण झाली। त्यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहन दिले। ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कधी आपल्याला आपल्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांना कसे दूर करायचे हे शिकावे लागते। मुख्य म्हणजे आपल्याला धैर्य आणि प्रयत्नांच्या जोरावर कुठल्याही अडचणींवर मात करता येते। तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला गंपूची गोष्ट? गंपूची शाळा ही गोष्ट नक्कीच आवडली असेल। तर अशाच छान छान गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।